नमस्कार. माझी वसुंधरा अभियान 4.0च्या अग्नी या थीमॅटिक क्षेत्राअंतर्गत करावयाची कामे या संदर्भातील माहिती मी रेवणनाथ गाडवे आपल्यासमोर सादर करत आहे. अग्नी या थीमॅटिक क्षेत्रासाठी एकूण 1100 गुण ग्रामीण क्षेत्रासाठी ठेवण्यात आले आहेत. या थीमॅटिक क्षेत्राअंतर्गत असलेली निर्देशक तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. या थीमॅटिक क्षेत्रामधील पहिलं निर्देशक आहे नूतनीकरण योग्य ऊर्जा स्रोतांच्या वापरात प्रोत्साहन. या निर्देशकासाठी 200 गुण ठेवण्यात आले आहेत. कोळशावरील किंवा जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी काय केलंय या संदर्भातील मूल्यमापन या निर्देशकाच्या माध्यमातून केले जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना या निर्देशकाच्या अनुषंगाने त्यांच्या गावामध्ये नूतनीकरण योग्य ऊर्जा स्रोतांना चालना देण्यासाठी जनजागृती उपक्रमांचे आयोजन करायचे आहे. ही जनजागृती कार्यक्रम किंवा उपक्रम घेत असताना त्यांना प्रत्येक 6 महिन्याय त्यांच्याकडे डेटा मेंटेन करायचा आहे. या ठिकाणी मूल्यमापन कार्यपद्धती जर आपण पाहिली तर 200 गुणांसाठीच्या या निर्देशकाचे 2 भागात विभागणी करण्यात आली आहे. पहिला भाग म्हणजे माझी वसुंधरा अभियान 4.0 म्हणजेच 1 एप्रिल 2023 पासूनची पहिली 6 त्यानंतर माझी वसुंधरा अभियानाची दुसरी 6 या दोन्ही 6 प्रत्येकी 100 गुण रिलेटिव्ह मार्किंग पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांनी आयोजित केलेल्या उपक्रमानिहाय आणि त्यांच्या दस्तऐवजीकरणानिहाय वितरित करण्यात येतील. मग यासाठी ग्रामपंचायतींना किती कार्यक्रमांचे आयोजन करायचे आहे तर जास्तीत जास्त त्यांच्या गटातील इतर ग्रामपंचायतीच्या तुलनेत त्यांना कार्यक्रमांचे आयोजन करायचे आहे. यासाठीच आवश्यक तपशील असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत आयोजित जनजागृती उपक्रमांची संख्या ही त्यांना 6 महिन्याय विहित केलेल्या एक्सेल शीटमध्ये त्यांना द्यावी लागेल. आता ही एक्सेल शीटमध्ये कुठल्या माहिती भरायची तर एक्सेल शीटचे नमुने माझी वसुंधरा अभियानाच्या पोर्टलवर देण्यात आले आहेत. सोबतच त्या एक्सेल शीटचा वापर कसा करावा, एक्सेल शीटसाठी मार्गदर्शक सूचना कशा आहेत या संदर्भातील माहितीपर व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. शिवाय नागरिकांच्या सहभागाचा तपशील सुद्धा त्यांना विहित केलेल्या एक्सेलमध्ये जोडावा लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करावे, कोणत्या दिनांना किंवा दिवसांना प्रोत्साहन द्यावे या संदर्भातील माहिती वेळोवेळी माझी वसुंधरा अभियान संचालनालयामार्फत अलर्टच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येते. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्या अलर्टच्या माध्यमातून त्यांच्या गावामध्ये कार्यक्रमांचे आयोजन करायचे आहे आणि त्या कार्यक्रमांचे जिओटॅग केलेले छायाचित्र त्यांना त्यांच्याकडे जपून ठेवायचे आहेत. यानंतर नूतनीकरण योग्य ऊर्जा स्रोतांच्या वापरास प्रोत्साहन या निर्देशकासाठी MIS साठीचा आवश्यक तपशील आपण पाहूया. MIS साठीचा आवश्यक तपशील म्हणजेच काय तर माझी वसुंधरा अभियानाच्या अखेरीस म्हणजे माझी वसुंधरा 4.0च्या अखेरीस जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांनी केलेल्या कार्यक्रमांचे, त्यांनी आयोजित केलेल्या उपक्रमांचे आणि कामांचे मूल्यमापन करण्यासाठी माहिती भरावी लागेल तर ती माहिती त्यांना MISवर भरावी लागेल. तर त्या MISमध्ये कोणकोणते प्रश्न त्यांना विचारण्यात येणार आहेत या संदर्भातील माहिती, या संदर्भातील जे प्रश्न आहेत ते आताच आपण त्यांना देत आहोत म्हणजे त्यांना ऐनवेळी माहिती भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये. या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना या निर्देशकासाठी ज्या अशा आहेत की माझी वसुंधरा अभियानाच्या पहिल्या 6 म्हणजे आता माझी वसुंधरा 4.0च्या पहिल्या 6 नूतनीकरण योग्य ऊर्जेच्या स्रोतास प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने किंवा तुमच्या ग्रामपंचायतीने गावात आयोजित केलेल्या कार्यक्रमांची संख्या त्यांना नमूद करावी लागेल आणि दुसऱ्या 6 संख्या सुद्धा त्यांना नमूद करावी लागेल. शिवाय त्यांनी विहित केलेल्या एक्सेलमध्ये 6 महिन्यानुसार नागरिकांच्या सहभागाचा तपशील अपलोड करावा लागेल म्हणजे कार्यक्रमाचं नाव, किती नागरिक होते अशा पद्धतीची ती माहिती असेल. शिवाय त्या कार्यक्रमाची जिओटॅग केलेली छायाचित्र सुद्धा त्यांना द्यावी लागतील. शिवाय त्यांना जिओटॅग छायाचित्र सुद्धा या ठिकाणी अपलोड करावी लागतील. तर जिओटॅग छायाचित्र कशी करावी या संदर्भातील माहिती ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला पाहता येईल. MIS जेव्हा तुम्ही भराल त्यावेळी माहिती भरताना माहिती फक्त इंग्रजी भाषेत भरावी, शिवाय अंकही इंग्रजी भाषेत भरावे. नूतनीकरण योग्य ऊर्जा स्रोतांच्या वापरास प्रोत्साहन या निर्देशकासाठीच्या आवश्यक असलेली एक्सेल शीटचा नमुना तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे. या नमुन्यामध्ये तुम्हाला माहिती भरून ठेवायची आहे आणि सदर एक्सेल शीट तुम्हाला MISवर अपलोड करावी लागेल. यानंतरचा निर्देशक आहे LED पथदिवे. या निर्देशकासाठी 100 गुण ठेवण्यात आले आहेत. मग LED पथदिवे स्थानिक स्वराज्य संस्थेने त्यांच्या गावामध्ये लावल्यामुळे फायदा असा की HPS जे बल्ब होते त्या बल्बच्या तुलनेत LED दिवे हे कमी ऊर्जा
वापर करतात, त्यामुळे गावातील ऊर्जेची बचत होते. शिवाय त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बिलातही घट होते. मग वीज बिलात घट झाल्यामुळे त्यांचा आर्थिक फायदा होतो. मग यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने त्यांच्या गावामध्ये जास्तीत जास्त LED पथदिवे लावणे हे आवश्यक आहे. मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील किती पथदिवे हे LED आधारित आहेत याचे मूल्यमापन या निर्देशकाच्या माध्यमातून करण्यात येते. मग यासाठी 100 गुण आहेत. याचे मूल्यमापन कसे केले जाईल तर लक्षात घ्या, समजा गावामध्ये 1000 पथदिवे आहेत, त्यापैकी जर स्थानिक स्वराज्य संस्थेने 500 पथदिवे हे LED आधारित केले असेल तर मग त्या ग्रामपंचायतीला या निर्देशकासाठी योग्य दस्तऐवजीकरण केल्यानंतर 50 गुण देण्यात येतील. जर त्यांनी 100% पथदिवे म्हणजेच 1000ही पथदिवे हे LED आधारित केले असेल तर त्यांना या निर्देशकासाठी 100 पैकी 100 गुण देण्यात येतील. फक्त त्यांना या कामाचे दस्तऐवजीकरण व्यवस्थित करून योग्य पद्धतीने MIS वर माहिती अपलोड करावी लागेल. मग यासाठी आवश्यक माहिती काय आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेतील पथदिव्यांची संख्या, LED पथदिव्यांची संख्या, वर्क ऑर्डर, भौतिक आणि आर्थिक प्रगतीचा अहवाल, जिओटॅग केलेली छायाचित्रे इत्यादी माहिती त्यांना आवश्यक आहे. यासाठीचा MIS साठी आवश्यक तपशील काय आहे हे आपण मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून पाहूया. माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान गावामध्ये अस्तित्वात असलेल्या पथदिव्यांची संख्या या ठिकाणी नमूद करावी लागेल. त्या पथदिव्यांपैकी LED पथदिवे किती आहेत त्यांची संख्या सुद्धा या ठिकाणी नमूद करावी लागेल. ऊर्जा बचतीचा अहवाल म्हणून वीज बिल अपलोड करावं लागेल. म्हणजेच कसं तर LED पथदिवे लावण्या अगोदरचं वीज बिल आणि LED पथदिव्या लावल्यानंतर वीज बचत कशा पद्धतीने झाली, किती झाली याचा अहवाल म्हणून त्यांना वीज बिल या ठिकाणी अपलोड करावे लागेल. या ठिकाणी सर्व कार्यारंभ आदेशांचे संकलित PDF प्रत अपलोड कराव्या लागतील. शिवाय कार्य पूर्णत्वाचे जे प्रमाणपत्र आहे म्हणजेच LED पथदिवे लावल्यानंतरचा जो प्रमाणपत्र असेल की काम पूर्ण झालेलं आहे तशा पद्धतीचं प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करावे लागेल. जर गावामध्ये LED पथदिवे हे CSR अंतर्गत एखाद्या कंपनीच्या माध्यमातून लावण्यात आले असेल तर तशा पद्धतीची पोचपावती, सामंजस्य करार, आर्थिक पावत्या या ठिकाणी अपलोड कराव्या लागतील. आधी आणि नंतरची जिओटॅग छायाचित्रे या ठिकाणी अपलोड करणे आवश्यक असेल. ही छायाचित्रे संकलित PDF स्वरूपात स्थानिक स्वराज्य संस्थेने MIS वर अपलोड करावी. जिओटॅगसाठीच्या मार्गदर्शक सूचना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हिडिओमधून तुम्ही पाहू शकता. यानंतरचा पुढील निर्देशक आहे सार्वजनिक आणि खाजगी इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवणे. या निर्देशकासाठी 400 गुण ठेवण्यात आले आहेत. सौर ऊर्जेचा वापर वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे संवर्धन होते आणि याशिवाय आपल्या वीज बिलातही मोठ्या प्रमाणात घट होते. या निर्देशकाच्या माध्यमातून गावातील नागरिकांनी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेने त्यांच्या हद्दीत केलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांची, बसवलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे मूल्यमापन इथे केले जाणार आहे. मग यासाठी 2 प्रकारच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचा विचार केला जाणार आहे. पहिला म्हणजे सौर ऊर्जेपासून इलेक्ट्रिकची निर्मिती, दुसरा म्हणजे सोलर वॉटर हीटर. तर या दोन्ही प्रकारच्या सौर प्रकल्पांसाठी 200 आणि 100 गुण अनुक्रमे देण्यात येतील. शिवाय माझी वसुंधरा अभियान 1, 2 आणि 3 दरम्यान म्हणजेच 2 ऑक्टोबर 2020 पासून राज्यभरात माझी वसुंधरा अभियान सुरू झाल्यापासून ते माझी वसुंधरा अभियान 3.0 पर्यंत बसवण्यात आलेल्या सौर प्रकल्पांची एकूण क्षमता स्थानिक स्वराज्य संस्थेला किलोवॅटमध्ये द्यावी लागेल आणि यासाठी 100 गुण. मग यासाठीचा आवश्यक तपशील काय आहे हे आपण MISच्या माध्यमातून पाहूया. MISसाठीच्या आवश्यक सूचना अशा आहेत की माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान खाजगी इमारतींमध्ये स्थापित करण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांची एकूण क्षमता किलोवॅटमध्ये नमूद करावी लागेल. शिवाय सार्वजनिक इमारतींमधील क्षमता सुद्धा किलोवॅटमध्ये नमूद करावी लागेल. याचा जो तपशील असेल तो विहित केलेल्या एक्सेल शीटमध्ये द्यावा लागेल. सर्व सौर प्रकल्पांची काम पूर्ण झाल्याच्या प्रमाणपत्राची एकत्रित PDF स्वरूपात प्रत द्यावी लागेल. सर्व कार्यारंभ आदेशाची संकलित PDF प्रत द्यावी लागेल. म्हणजेच समजा जर तुमच्या गावामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जर तशा पद्धतीची कामे झाली असतील तर मग एकत्रित सर्व वर्क ऑर्डर स्कॅन करून अपलोड करावे लागतील. सर्व कार्य पूर्णत्व प्रमाणपत्राची संकलित PDF प्रत द्यावी लागेल. जर काम हे CSR अंतर्गत झालेले असेल तर मग तशा पद्धतीची पोचपावती किंवा सामंजस्य करार अपलोड करावा लागेल. आणि जिओटॅग छायाचित्रे ही महत्त्वाची आहेत, आधी आणि नंतरची, म्हणजे काम सुरू होण्याआधीची आणि नंतरची ती जिओटॅग छायाचित्रे तुम्हाला या ठिकाणी संकलित PDF स्वरूपात अपलोड करावी लागतील. शिवाय
माझी वसुंधरा अभियान 1.0 दरम्यान किलोवॅटमध्ये सौर स्थापनेची एकूण क्षमता, 2.0 दरम्यान आणि 3.0 दरम्यानची जी क्षमता असेल सौर स्थापनेची, म्हणजे किती किलोवॅटमध्ये ते स्थापन त्याची कॅपॅसिटी आहे ती या ठिकाणी नमूद करावी लागेल आणि त्याची जिओटॅग छायाचित्रे सुद्धा द्यावी लागतील. याच निर्देशकाचा 100 गुणांसाठीचा तिसरा भाग असा होता की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्थापित केलेल्या सोलर वॉटर हीटरची क्षमता तुम्हाला द्यावी लागेल. शिवाय खाजगी इमारतींमधील सोलर वॉटर हीटरची क्षमता, सार्वजनिक इमारतींमध्ये सोलर वॉटर हीटरची क्षमता, शिवाय त्यांची विहित केलेल्या एक्सेल शीटमध्ये माहिती, सर्व कार्यारंभ आदेशाची PDF प्रत, सर्व कार्य पूर्णत्व प्रमाणपत्राची PDF प्रत, जर कामं CSR अंतर्गत झाले असतील सोलर वॉटर हीटरची तर मग तशा पद्धतीची पोचपावती किंवा सामंजस्य करार अपलोड करावा लागेल. जिओटॅग केलेली छायाचित्र या ठिकाणी आवश्यक आहेत. जे एक्सेल शीटचे नमुने आहेत ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. या एक्सेल शीटच्या नमुन्यात आत्तापासून स्थानिक स्वराज्य संस्थांनी माहिती भरून ठेवावी या निर्देशकासाठीची छायाचित्रे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. यानंतरचा पुढील निर्देशक आहे नूतनीकरण योग्य ऊर्जेचा स्रोत म्हणून जैववायू प्रकल्प, ज्याला आपण बायोगॅस प्लांट सुद्धा म्हणतो. या निर्देशकासाठी 200 गुण ठेवण्यात आलेले आहेत. बायोगॅस हा ग्रामीण भागातील प्रदूषणविरहित ऊर्जेचा एक महत्त्वपूर्ण स्रोत आहे. यामुळे काय होते तर जे चुलीपासून निघणारा धूर आहे त्याचे प्रमाण कमी होते आणि शिवाय ओल्या कचऱ्याचा योग्य पद्धतीने वापर सुद्धा केला जातो. यामुळे पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील आपले अवलंबित्व कमी होते आणि ग्रीन हाऊस गॅसेसचा वाढता परिणाम कमी होण्यास मदत होते. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी काय करायचे तर हे मूल्यमापन कार्यपद्धतीच्या माध्यमातून आपण पाहूया. माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान बसविण्यात आलेल्या आणि सुस्थितीत असलेल्या बायोगॅस प्रकल्पांची संख्या या ठिकाणी तुम्हाला नमूद करावी लागेल. यासाठी 100 गुण आहेत. माझी वसुंधरा अभियान 1, 2, 3 आणि 4 दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बसविण्यात आलेल्या आणि सुस्थितीत असलेल्या बायोगॅस प्रकल्पांची एकूण क्षमता घनमीटरमध्ये नमूद करावी लागेल. म्हणजे माझी वसुंधरा 4च्या आधीही जर कामे झाले असेल तर त्यांची क्षमता, त्यांच्या संदर्भातील माहिती तुम्ही या ठिकाणी भरून 100 गुण प्राप्त करू शकता. मग यासाठीचे आवश्यक तपशील काय आहे आपण हे पाहूया. MS साठीचा आवश्यक तपशील पाहत असताना आपण मार्गदर्शक सूचना समजून घेऊया. माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान स्थापित आणि कार्यरत स्थितीत असलेल्या एकूण बायोगॅस संयंत्रांची संख्या तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे. त्यांची क्षमता तुम्हाला घनमीटरमध्ये नमूद करावी लागेल, घनमीटर प्रतिदिवसमध्ये. माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान बसवलेल्या बायोगॅस संयंत्राच्या क्षमतेचा तपशील विहित केलेल्या एक्सेल शीटमध्ये द्यावा लागेल. सर्व वर्क ऑर्डरच्या प्रती, कार्यपूर्णत्वाच्या प्रमाणपत्राच्या प्रती, जर बायोगॅसचे काम हे एखाद्या कंपनीच्या CSR अंतर्गत झाले असेल तर तशा पद्धतीची पोचपावती, सामंजस्य करार किंवा आर्थिक पावत्या तुम्हाला या ठिकाणी अपलोड कराव्या लागतील. जिओटॅग छायाचित्रे ही आवश्यक आहेत. जर माझी वसुंधरा अभियान 1.0 दरम्यान असे प्रकल्प स्थापन करण्यात आले असतील तर मग त्यांची क्षमता ही घनमीटर प्रतिदिवसमध्ये नमूद करावी लागेल. 1, 2 आणि 3 साठी ही गोष्ट लागू आहे. शिवाय त्यांची जिओटॅग केलेली छायाचित्रे ही तुम्हाला द्यावी लागतील. या ठिकाणी आवश्यक त्या एक्सेल शीटचा नमुना तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे. यानंतरचा पुढील निर्देशक आहे सोलर पंप. हा निर्देशक 100 गुणांसाठी आहे. सौर पंप हा वीज आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करून इंधनावर होणारा पायफड खर्च आहे तो कमी करतो. मग ग्रामीण भागामध्ये सौर पंप कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी लावलेला आहे त्यांच्या शेतामध्ये, या संदर्भातील माहिती या निर्देशकाच्या माध्यमातून तपासली जाणार आहे आणि तशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेचे किंबहुना ग्रामपंचायतीचे मूल्यमापन केले जाणार आहे. प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत तुमच्या गावामध्ये ज्याही शेतकऱ्यांनी तशा पद्धतीचे सोलर पंप बसवले असतील मग त्यांचा या ठिकाणी विचार केला जाणार आहे. या निर्देशकासंदर्भातील मूल्यमापन कार्यपद्धती आपण बघूया. माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान वैयक्तिक आणि सार्वजनिक ठिकाणी बसवलेल्या नवीन सौर पंपांची संख्या यासाठी 50 गुण. रिलेटिव्ह मार्किंग पद्धतीने ही मार्किंग आहे. म्हणजेच वैयक्तिक आणि सार्वजनिक दोन्ही प्रकारच्या सौर पंपांना या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजेच वैयक्तिक आणि सार्वजनिक दोन्ही प्रकारच्या सौर पंपांना या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. शिवाय जर माझी वसुंधरा अभियान 4.0 पूर्वी जर काम झालं असेल तर त्याही सौर पंपांच्या संख्येचा तपशील या ठिकाणी आवश्यक असेल आणि त्यासाठी 50 गुणांपर्यंत तुम्ही गुण प्राप्त करू शकता. या ठिकाणी MS साठीचा आवश्यक तपशील आपण पाहूया. मार्गदर्शक सूचना अशा आहेत की माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान वैयक्तिक आणि सामुदायिक ठिकाणी बसवलेल्या एकूण सौर पंपांची संख्या तुम्हाला नमूद करावी लागेल.
सध्या कार्यरत स्थितीत असलेल्या सौर पंपांच्या संख्या या ठिकाणी नमूद करावी लागेल. वैयक्तिकसाठी तोच नियम आणि त्याची कार्यरत स्थितीत असलेल्या सौर पंपांची संख्या द्यावी लागेल. विहित केलेल्या एक्सेलमध्ये ती माहिती द्यावी लागेल. संबंधित कार्याचा वर्क ऑर्डर, कार्य पूर्णत्वाचे प्रमाणपत्र, जर काम CSR अंतर्गत झालेले असेल तर तशा पद्धतीच्या पोचपावत्या किंवा सामंजस्य करार आणि जिओटॅग छायाचित्रे ही नेहमीप्रमाणे आवश्यक ते दस्तऐवज आहेत. या ठिकाणी विहित केलेली जी एक्सेल शीटचा नमुना आहे तुम्हाला तो स्क्रीनवर दिसतो आहे. यानंतरचा या थेमॅटिक क्षेत्राचा शेवटचा निर्देशक आहे विकेंद्रित सौर ऊर्जा संयंत्रे. या थेमॅटिक क्षेत्रासाठीचा शेवटचा निर्देशक आहे विकेंद्रित सौर ऊर्जा संयंत्रे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी त्यांची शेती जर सौर पंप स्थापित करण्याकरता शासनाला दिलेली असेल तर अशा पद्धतीचे मूल्यमापन या निर्देशकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी या निर्देशकाचा स्ट्रक्चर तयार करण्यात आलेला आहे. या निर्देशकासाठीची मूल्यमापन कार्यपद्धती अशी आहे की माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पांची जी क्षमता आहे ती मेगावॉटमध्ये तुम्हाला नमूद करावी लागेल. यासाठी 50 गुण ठेवण्यात आले आहेत. माझी वसुंधरा अभियान 4.0 पूर्वी वैयक्तिक सौर ऊर्जा प्रकल्पांची क्षमता तुम्हाला या ठिकाणी 50 गुणांसाठी नमूद करावी लागेल. यासाठीचा आवश्यक तपशील आपण पाहूया. त्या अगोदर विकेंद्रित सौर ऊर्जा संयंत्रासंदर्भातील जी माहिती देणारी स्लाईड आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसते आहे. या संदर्भातील या योजनेचे जे फायदे आहेत तेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. शिवाय जर तुम्हाला अधिक माहिती या योजनेसंदर्भातील हवी असेल तर टूलकिटमध्ये महाडिस्कॉम या संकेतस्थळाची लिंक देण्यात आलेली आहे. त्यावर तुम्ही क्लिक करून ती माहिती समजून घेऊ शकता. या निर्देशकासाठी MIS-साठीचा आवश्यक तपशील असा आहे की माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान स्थापित केलेल्या विकेंद्रित सौर ऊर्जा संयंत्राची एकूण संख्या तुम्हाला या ठिकाणी नमूद करावी लागेल. शिवाय त्यांची क्षमता द्यावी लागेल. जर असे काम माझी वसुंधरा अभियान 4.0 पूर्वी झाले असेल तर मग तशीही माहिती त्याची संख्या सुद्धा या ठिकाणी तुम्हाला द्यावी लागेल. त्यांची क्षमता नमूद करावी लागेल. विहित केलेल्या एक्सेल शीटमध्ये तुम्हाला या ठिकाणी माहिती भरून ती एक्सेल शीट अपलोड करावी लागेल. संकलित काम पूर्ण झाल्याच्या प्रमाणपत्राची प्रत सुद्धा या ठिकाणी द्यावी लागेल. सर्व कार्यरंभ आदेशाची प्रत द्यावी लागतील. शिवाय तुम्हाला कार्यपूर्णत्व प्रमाणपत्राची PDF प्रत द्यावी लागेल. जर काम हे CSR अंतर्गत झालेले असेल तर मग तशा पद्धतीच्या पोचपावत्या, सामंजस्य करार अपलोड करावा लागेल. महत्त्वाचे म्हणजे जिओटॅग छायाचित्रे तुम्हाला द्यावी लागतील. या निर्देशकासाठीच्या आवश्यकता एक्सेल शीटचे नमुने तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अग्नीय थेमॅटिक क्षेत्रासंदर्भातील माहिती टूलकिटच्या अनुषंगाने देण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर संबंधित विभागीय तांत्रिक तज्ज्ञ अथवा माझी वसुंधरा अभियान संचालनालयाशी तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद.